लाडकी बहीण योजना लाडक्यात 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तुम्हाला हे 2100 रुपये कधी भेटणार आहेत? कारण सगळ्याला माहित आहे इलेक्शनच्या अगोदर 2100 रुपये तुम्हाला वाटप होतील, आमचं जर सरकार आलं तर आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ अशा स्वरूपाची या ठिकाणी घोषणा झाली होती, या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर सरकार देखील या ठिकाणी निवडून आलेलं आहे, आपलं सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे आणि मग हे 2100 रुपये नेमकं भेटणार कधी आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। ती बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्याचबरोबर 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याचं वाटप कधी होणार आहे, याची तारीख काय ठरली आहे का, अधिकृत माहिती काय समोर आली का, याच्याबद्दल पण तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि कोणाकोणाला 2100 रुपये हवेत पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की लाडक्यानो बघा 2100 रुपये जर तुम्हाला भेटले तर या ठिकाणी शेतकरी जे ताई आहेत, शेतकरी ताई त्यांना किती रुपये भेटणार आहेत बघा, लक्षात घ्या लाडक्यानो, त्यांना 1100 रुपये भेटतील, शेतकरी ताईंना 1100 रुपये भेटतील आणि ज्या निराधार ताई आहेत त्यांना 600 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे लाडक्यानो हा 2100 चा मुद्दा लवकरात लवकर या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि 2100 रुपये वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं एकदा लाडक्या बहिणो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला 2100 रुपये हवेत का, आणि कमेंट बॉक्स मध्ये हे सगळ्या गोष्टी मला सांगायचे। चला व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। 2100 रुपये हप्ता कधी मिळणार आहे, 2100 हप्ता वाटपाची बातमी नेमकी काय आलेली आहे आणि 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी स्वरूपात म्हणजे कशा स्वरूपात मिळणार आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला व्हिडिओला डायरेक्ट आता सुरुवात करत आहे। नेमकं काय असणार आहे सगळी बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। चला लाडक्या बहिणो आणि लाडक्या तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आलेली आहे। एबीपी माझाची ही बातमी बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आहे एबीपी माझाची बातमी आहे। तारीख तुम्ही बघू शकता 15 जून, 15 जूनची ही म्हणजे लेटेस्ट अपडेट आलेली आहे। तर बातम्यामध्ये डायरेक्ट खाली या ठिकाणी वाचू शकता तुम्हाला, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, गिरीश महाजन काय म्हणाले आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे। बघा या ठिकाणी मोठी बातमी समोर आली। गिरीश महाजन या ठिकाणी यांनी काय या ठिकाणी मोठे मंत्री आहेत, त्यांनी नेमकं काय बोलले, त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय चर्चा झालेली आहे, या सगळ्या गोष्टी एबीपी माझामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात, त्यात आलेलं आहे। चला आता व्यवस्थित आपण सगळी बातमी समजून घेऊया, त्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, गिरीश महाजनांना प्रश्न विचारला गेला होता आणि उत्तर देत म्हणाले आता आर्थिक अडचणी पण सरकार सकारात्मक असलेलं आहे। नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी ज्या सरकारी ज्या गोष्टी आहेत म्हणजे आर्थिक नियोजन जे असतं त्या आर्थिक नियोजनानुसार आम्ही या ठिकाणी सकारात्मक आहोत। सकारात्मक याचा अर्थ काय आहे की आम्ही जेव्हा हे वार्षिक जे उत्पन्न असतं आपल्या महाराष्ट्र राज्याचं ते या ठिकाणी चांगल्या स्वरूपात होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या ठिकाणी 2100 रुपये दिले जातील, याला आम्ही सकारात्मक आहोत। हे त्यांनी पुढे अजून काय म्हणले ते तुम्हाला बातम्या दाखवतो, व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्या गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। नेमकं काय भाष्य केलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लाडक्यांनो अजून एक छोटा प्रश्न सगळ्यांना विचारताय, 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता सर्वांना वाटप व्हावा का, लवकरात लवकर वाटप व्हावा ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे। तुमचा काय याच्यावर प्रश्न आहे, तुमची काय या ठिकाणी प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 11वा हप्ता आतापर्यंत भेटलाय का, जर 11वा हप्ता भेटला असेल, डीबीटी कंप्लीट असेल तर 12वा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे लाडक्यांनो। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं तुम्हाला नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत 11वा हप्ता भेटलेला आहे का त्याच्याबद्दल, आणि 12वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता 2100 रुपयाची बातमी अगोदर आपण बघूया। जळगाव या ठिकाणी बघा, जळगाव या ठिकाणी ही पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे। महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे, हे सगळ्याला माहिती आहे। बघा ज्यावेळेस या ठिकाणी इलेक्शन झाले होते आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचा या ठिकाणी मोठा वाटा या ठिकाणी सांगितलेला आहे, तो आहे। महायुती सरकारने जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना जुलै 2021 पासून 11 हप्त्यांची रक्कम 1500 रुपये खात्यामध्ये मिळालेली आहे। महायुतीच्या घटक पक्षाने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्या संदर्भात गिरीश महाजन यांनी जळगाव मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बाबा तुम्ही जे सांगितलं होतं इलेक्शनच्या अगोदर 2100 रुपये देणार आहोत आम्ही, तर ते कधी देणार आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। बघा लाडक्या ताईंनो ही मागणी आपण या ठिकाणी 5 दिवसापूर्वी केली होती, आठवतंय तुम्हाला? आणि तुम्ही लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला म्हणलं होतं पत्रकारांशी, रिपोर्टरशी मी चर्चा करत आहे, न्यूजपेपरवाल्यांशी चर्चा करत आहे, इतर युट्यूबर बांधवाची माझे जे मित्र आहेत त्यांच्याशी मी चर्चा करत आहे आणि सगळ्यांनी मिळून आणि तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींनी मिळून या ठिकाणी जर या ठिकाणी मदत केली तर नक्कीच
आपल्याला ह्या मागण्या पुढे घेऊन जायच्या आहे। बघा 2100 रुपयाचा मुद्दा तुम्हाला सांगितला होता आणि सेम तुम्हाला दिसला असेल काल या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे 2100 रुपये पुढे कधी भेटणार आहेत। आपण ज्या मागण्या करत आहोत लाडकेताई, बऱ्याच लाडकेताईंना वाटत असेल की सर तुम्ही मागणी करत आहात, तुम्ही पुढाकार घेत आहात, आमच्या लाडक्या साहेब बहिणीसाठी तुम्ही झटत आहात, तर याचा फायदा काय होणार आहे? तर बघा पहिला फायदा तुमच्या समोर दिसायला लागला लाडकेताईंनो, कोणी ना कोणीतरी आता या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे। आणि लाडकेताईंनो बघा तुमच्यासाठी या ठिकाणी मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी भेटत आहे। तुमच्या समोर दिसतोय या ठिकाणी मी मागणी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे। काल बऱ्याच लोकांना मी या ठिकाणी भेटलेलो आहे, मान्यवरांना भेटलेलो आहे। आज सकाळपासून आज व्हिडिओ थोडा उशिरा का पडलाय, बऱ्याच ताईंचे मेसेज पण आलेले आहेत, कमेंट्स आले आहेत, सर आजचा व्हिडिओ का लेट झालाय। तर लाडकेताईंनो तुमच्यासाठी मी झटत आहे, झगडत आहे। महाराष्ट्रातला बुलंद आवाज ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे लाडकेताईंनो तुमच्या समोर दिसतंय। अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना हे पण विनंती केलेली आहे की लाडक्या ताईंचे हे ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांशी पाठवा, वरच्या मंत्र्यांशी तुम्ही त्याच्यावर चर्चा करा आणि लवकरात लवकर ह्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात। तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का लाडकेताईंनो? बघा मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतोय लाडकेताईंनो, तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे। बऱ्याच ताईंचे या ठिकाणी वाटत असेल, बऱ्याच दादांना वाटत असेल की सर तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेतात मग त्याचं होणार आहे का काहीतरी, तर मी एक छोटा त्याच्यावर उत्तर देणार आहे। लाडकेताईंचे बऱ्याच कमेंट्स येऊ शकतात अशा की सर तुम्ही हा पुढाकार घेतलाय चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर खरंच पॉझिटिव्ह काही होणार आहे का, नक्की सकारात्मक काही होणार आहे का? लाडकेताईंनो एक छोटा मी त्याच्यावर उत्तर देणार आहे। मी सुरुवात केलेली आहे, भले त्याच्यामध्ये मी हरेल किंवा आपण सगळे हारतोल, पण सुरुवात तर करायला पाहिजे का नाही? आपण फक्त हातावर हात ठेवून गप्प बसला तर कोण या लाडक्या बहिणींचे प्रश्न मांडणार? तर लाडक्या बहिणींनो तुमचा महाराष्ट्रामध्ये मी पुढाकार घेतलाय, बुलंद आवाज तुमचा मी बनत आहे। तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच आपलं हे काय असणार आहे, लढा पुढे जाणार आहे। आणि लक्षात घ्या आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी जर मागणी केली, जर आपण सगळ्यांनी आवाज उठवला तर नक्कीच या ठिकाणी आपल्या ह्या मागण्या पूर्ण होणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो सगळ्यांचा सपोर्ट आहे का? एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही लढत आहात, मी पण लढत आहे, मी पुढाकार घेतलाय, तुम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट करायचंय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त आपल्याला हा व्हिडिओ पुढे पाठवायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे म्हणून लिहायचं आहे। तुम्हाला मी बातम्या तर देतच आहे, तुम्हाला अपडेट्स पण देत आहे किंवा काही तुमचे जे इश्यू आहे ते सॉल्व्ह पण करत आहे आणि अशा स्वरूपाच्या मागण्या देखील सरकार पुढे खंबीरपणाने मी मांडत आहे लाडक्याताईंनो। त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। ट्रिक्स गुरु तुमचा हा लाडका दादा तुमच्या जवळजवळ 1 वर्षापासून सोबत आहे, तुमच्या सोबत असणारे लाडक्याताईंनो, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। आणि चॅनलला कुणी नवीन आला असाल ताईंनो सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून बाकीच्या लाडक्याताईंना पण हा व्हिडिओ पोहोचवा, कारण की आपल्या जनजागृती निर्माण करायचे। तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीबद्दल कोणी बोलतंय का? नाही बोलत, तर मी पुढाकार घेतलाय तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त आपल्याला बघा मी आता सुरुवात केली आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, पहिले शासकीय अधिकाऱ्यांना मी देणार आहे, भेट देणार आहे, त्यांना मी मागणी करणार आहे। त्याचबरोबर दुसरी स्टेप असणार आहे वेगवेगळे जे राजकारणी आहेत, म्हणजे जे असतील नगरसेवक असतील किंवा या ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा कोणी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, यांना पण आपण भेट देणार आहोत आणि आपला हा लढा आपण पुढे घेऊन जाणार आहोत। लाडक्याताईंनो बघा तुम्ही म्हणत असताल की लाडक्या दादा तुम्ही दररोज व्हिडिओ बनवतात, त्याच्यापेक्षा आम्हाला ही मागणी केली तर खूप फायदा होणार आहे। तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का? सर्वांना एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी मी झटत आहे। बघा वेगवेगळ्या ठिकाणी मी भेटी देत आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मी चौकशी करत आहे, रिपोर्टरशी भेटत आहे, सगळ्यांशी मी माझं नेटवर्क मी वापरत आहे। तुम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, सपोर्ट केला तर नक्कीच 2100 रुपये पण भेटतील, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पण पूर्ण होणार आहेत। आता इथेच थांबतो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा, व्हायरल करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव।